लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छिते की जर आपल्याला शेवगाव शहराला पाणी देता येत नसेल तर आपण आपला स्वतःचा राजीनामा देऊन टाका, नाहीतरी लोक तुम्हाला खाली करणारच आहेत। शेवगाव शहरातल्या पाणी प्रश्नावर 30 मे या दिवशी आंदोलन 30 मे 2024 या दिवशी मुक्काम ठोको आंदोलन झालं। या मुक्काम ठोको आंदोलनामध्ये या शेवगाव शहरातले जे सीओ आहे त्या सीओनी जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झालेली नाही। फसवणूक करण्याचं काम या सीओंचं तर चालू आहेच, पण त्यांना कोणाचा तरी दबाव असला पाहिजे। आणि लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छिते की जर आपल्याला शेवगाव शहराला पाणी देता येत नसेल तर आपण आपला स्वतःचा राजीनामा देऊन टाका, नाहीतरी लोक तुम्हाला खाली करणारच आहेत। ती वेळ येण्यापेक्षा आपण आपला राजीनामा द्या, कारण आज शेवगाव शहरातली लोक पाण्यासाठी तळमळत आहेत, लोक टँकर विकत घेत आहेत। मुक्काम ठोको आंदोलनाच्या दिवशी फक्त पाणी सोडण्याचं नाटक केलं का, तर आंदोलन आणून पडलं पाहिजे, पण आंदोलन आणून पडलं नाही। 3000 महिला आणि पुरुष त्या ठिकाणी मुक्काम ठोको आंदोलनासाठी आलेले होते। हा विषय आम्ही हाती घेतलेला आहे आणि हा हाती घेतलेला विषय याची कट लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।